नमस्कार मित्रांनो, आज आपण डी.एडच्या फडके प्रकाशनमधील उपपत्तींचे वर्गीकरण हा टॉपिक बघणार आहोत. बघा, उपपत्तींचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती व आधुनिक उपपत्ती. यामध्ये साहचर्यवादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईकची उपपत्ती, पॅव्लोवची उपपत्ती, स्किनरची उपपत्ती, वॉटसनची उपपत्ती, गुथ्री आणि हल यांच्या उपपत्ती येतात. ज्ञानात्मकमध्ये समाकारवादी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, गॅग्ने, टॉलमेन, आसुबेल आणि ब्रुनर यांनी मांडलेल्या उपपत्ती येतात. व आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन व माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान हे येते. याच्यामध्ये साहचर्यवादाचा उगम हा तत्त्वज्ञानात आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात साहचर्यवादाचा अभ्यास सुरू झाला. पहिली उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे. त्यांनी आपली उपपत्ती ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये मांडली. थॉर्नडाईक यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले. मानव प्राणी व मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. प्राण्याच्या अध्ययनाबाबत काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनात लागू पडतात असे त्यांनी सांगितले. उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित करणे म्हणजे अध्ययन होय, ही त्यांची अध्ययनाची व्याख्या होती. थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिल्याने त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात. त्याचे काही 4 टप्पे आहेत. उद्दिष्ट किंवा हेतू हा स्पष्ट असतो. उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते. चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो व त्याच्या मर्यादाही आहेत. प्रगती सावकाश होते. यश योगायोगाने मिळते. अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात. शक्ती खर्च होते. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत वापरता येईलच असे नाही. थॉर्नडाईकचे अध्ययनविषयक 3 नियम आहेत जे महत्त्वाचे आहेत. सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य, शिकण्याची इच्छा, बौद्धिक पातळी इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. दुसरा नियम आहे पुनरावृत्तीचा नियम. परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यातील संबंध पक्के होतात. उदाहरणार्थ पाढे पाठांतर, स्पेलिंग पाठांतर, कविता, राष्ट्रगीत, प्रार्थना म्हणणे हे पुनरावृत्तीच्या नियमामध्ये येतात. परिणामाचा नियम. परिस्थिती व प्रतिक्रिया यामधील संबंध सुख देणारा असतो तेव्हा दोहोतील संबंध दृढ होतात. परिस्थिती व प्रतिक्रिया यातील संबंध दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होतात. हा आहे परिणामाचा नियम. शैक्षणिक महत्त्व. अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. क्रीडा, कौशल्य संपादन करताना सरावाचा नियम महत्त्वाचा असतो. याच्यानंतर वॉटसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने 1913मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. पॅव्लोव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅव्लोव हे रशियन शास्त्रज्ञ होते. पॅव्लोव व बेखोरेव यांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला. अभिसंधान म्हणजेच एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. नैसर्गिक चेतक म्हणजेच अन्न, त्याबरोबर नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजेच राळ होय. नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक म्हणजेच अन्न व घंटानाद याबरोबर नैसर्गिक प्रतिसाद लाळ मिळते. कृत्रिम चेतक वापरल्यानंतर नैसर्गिक प्रतिसाद हा लाळ मिळतो. राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवणे, शिक्षक शिकवताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी अभिसंधानाने शिकवता येतात. यानंतर आहे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. त्यांनी कबुतरावर प्रयोग केला. साधक अभिसंधान म्हणजेच विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात. गुथ्री यांनी सान्निध्य अभिसंधान उपपत्ती मांडली व हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती ही मांडली. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती याच्यामध्ये कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमन संकेत अध्ययन उपपत्ती, गॅग्ने श्रेणीबद्ध उपपत्ती, आसुबेल अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आणि ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, कोपका यांची समष्टीवादी उपपत्ती यांचा समावेश होतो. समाकारवादी उपपत्ती किंवा समष्टीवादी उपपत्ती यामध्ये कोहलर, कोपका व वर्धायमर यांनी अध्ययनाचे स्वरूप अवबाताच्या स्वरूपात
मानले. अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडविणे होय. समष्टीवादी विचारवंताचे मत, अध्ययन हे समष्टी स्वरूप आहे, त्याचा अभ्यास पृथक्पणे न करता संकलित स्वरूपात करावयास हवा. समग्रता हा घटक अध्ययनात महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही बाबींचा अभ्यास पृथक्पणे न करता समग्रपणे केला पाहिजे. अध्ययन समस्यायुक्त परिस्थिती, निरीक्षण, मर्म जाणणे व विचार विमोचन या त्याच्या पायऱ्या आहेत. कोहलर, समस्या मर्मदृष्टीने सोडविल्या जातात. व्यक्ती व तिच्या भोवतीच्या वातावरण यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते, त्यातून समस्या सोडवली जाते. कोहलर हा जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. याने सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केला. मुलांना शैक्षणिक महत्त्व. या उपत्तीचे शैक्षणिक महत्त्व म्हणजे मुलांना शब्दातून मुळाक्षरे समजावीत, भूमितीमधील उदाहरणे सोडवताना इतर निरनिराळ्या घटकांचा संबंध सांगता यावा, भूगोलात लोकजीवन हा समग्र घटक शिकवतात. अध्यापन तुटकपणे न करता सलगपणे करावे. कथा शिकवताना गोष्ट सांगून भाग करून शिकवावी. लेनिनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. लेनिनच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जेथे वावरते तेथील परिस्थितीची वैशिष्ट्ये होय. ज्या बाबींना व्यक्ती प्रतिसाद देते त्या सर्व बाबी क्षेत्र यास समाविष्ट असतात. क्षेत्रात भौतिक व मानसिक घटक असतात. व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकाशी संबंधित असत नाही, तर वर्तमानकालीन क्षेत्राशी संबंधित असतात. सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करावा. या उपत्तीत जीवनकक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आसुबेल्यांची अध्ययन व अनुदेशन उपत्ती. आसुबेल्यांच्या मते विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते. त्यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन म्हणतात. याचे सूत्र म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे होय. अग्रज संघटक प्रतिमान हे आसुबेल्यांचे अध्ययनावर आधारित आहे. अग्रज संघटक प्रतिमानामध्ये मुद्द्याचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे, विविध गोष्टीचे एकत्रीकरण करणे, नवीन ज्ञानाचा अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणे, जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणे यांचा समावेश होतो. जेरम ब्रुनर यांची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती. जेरम ब्रुनर ज्ञानात्मक अध्ययन व विकासात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक होते. पियाजे यांच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. ब्रुनर यांच्या मते नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीत सुधारणा करून भर घातलेली असते. पूर्वी मिळविलेल्या माहितीचे सुधारलेले रूप म्हणजेच नवीन माहितीचे संपादन होय. ज्ञानाचे समीकरण. ज्ञानाचे समीकरण म्हणजे ज्ञानाचे रूपांतर बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे अधिक नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे होय. ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानात संबोधाचा 4 पातळ्यावर विचार केला आहे. या महत्त्वाच्या पातळ्या आहेत बघा. मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण, अमूर्त पातळी. प्रभुत्व संपादन ही डॉक्टर ब्लूम यांची होती. मूल्यमापनाची पहिली पद्धत समकालीन मूल्यमापन. यामध्ये विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ते अध्ययनार्थ्याने किती ग्रहण केला हे समजते. वैकसिक मूल्यमापन म्हणजे अध्ययनार्थ्याने केलेल्या अध्ययनाचा दर्जा लक्षात घेऊन त्याने कितपत प्रगती केली हे समजते. याला निकष संदर्भ मूल्यमापन असे म्हणतात. आणि बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे निरीक्षण व अनुकरण यांना महत्त्वाचे स्थान असते. प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रण यावर भर दिलेला आहे. वैशिष्ट्ये बघा. अध्ययनार्थी हा आदर्शाच्या शोधात असतो. आदर्शाचे परिणाम ही मेंदूत जतन करून ठेवतो. अध्ययनार्थी आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो. आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो. आपले वर्तन इतर व्यक्तींना कितपत आवडते याचा शोध घेतो. उपप्रक्रिया. अवधानात्मक प्रक्रिया, धारणात्मक प्रक्रिया, कौशल्याचे निरीक्षण, अनुकरण व प्रबलीकरण होय. याचे शैक्षणिक महत्त्व बघा. व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर केला जातो. अध्ययनार्थ्याच्या वर्तनात सुधारणा होते. आदर्शातून चांगली व्यक्तिमत्वे साकार होतात. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूलच आहे. आपण अध्ययन उपपत्त्या अभ्यासला. धन्यवाद.